संत ज्ञानोबाराय आणि संत नामदेवराय हे तीर्थयात्रेला गेले होते. तीर्थयात्रा करत असताना ते अनेक ठिकाणी फिरले, अनेक संतांच्या भेटीगाठी झाल्या आणि संत कबीरांची सुद्धा भेट त्यांची झाली. संत कबीर, नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे पुढे काशी क्षेत्रामध्ये गेले. काशी क्षेत्रामध्ये मोठा यज्ञ सुरू होता. अनेक ब्रह्मवेत्ते, महान विद्वान आणि ब्राह्मण आलेले होते. तिथं यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणास द्यावा म्हणून वाद सुरू होता आणि मोठे मोठे गर्विष्ठ लोक सुद्धा तिथे आलेले होते. संत कबीर म्हणतात की सर्वच महान आहेत, परंतु गर्वाने सगळे फुगले आहेत. सर्वांच्या मनामध्ये हे अज्ञान कसं आलं? आणि ज्ञानोबाराय स्तब्ध उभे राहून हा सर्व प्रकार बघत होते. तेव्हा मुद्गलाचार्य म्हणाले की यावर एक उपाय आहे. लक्ष्मी हत्तीन ही जाणकार आहे. ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल त्यास अग्रपूजेचा मान देण्यात येईल आणि तो महान भगवत भक्त असेल. लक्ष्मी हत्तीची पूजा करण्यात आली आणि तिच्या सोंडीमध्ये ती विजयमाला देण्यात आली. लक्ष्मी हत्तीन फिरत होती तोपर्यंत ज्ञानोबाराय, संत नामदेवराय आणि संत कबीर या गर्दीपासून दूर गेलेले होते. लक्ष्मी हत्तीन फिरत फिरत या गर्दीतून बाजूला आली. मैदानामध्ये सर्वांचं निरीक्षण करत करत ती नामदेवरायांच्या पुढे येऊन उभी राहिली. नामदेवराय घाबरल्यासारखे झाले, परंतु प्रेमभरीत नजरेने नामदेवरायांकडे ती बघत होती. आणि तिथून पुढे गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यात ती विजयमाला त्या लक्ष्मी हत्तीने घातली. सर्वत्र जय जयकार उठत होता. जे गर्विष्ठ होते त्यांनी शर्मेने माना खाली घातल्या आणि अहंकाराने तिथून निघून गेले. आणि मुद्गलाचार्य म्हणाले, ज्ञानेश्वरा, तू वयाने जरी लहान असला तरी तू सर्व संतांमध्ये, सर्व विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि माऊलींना अग्रपूजेचा मान देण्यात आला. इंद्र चंद्र सर्व आकाशातून पुष्पवृष्टी करत होते आणि वरतून आकाशवाणी झाली. सर्व संतांमध्ये, सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ हे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा.